एक कप पाण्यामध्ये अर्धी चम्मच चूर्ण काढून घ्या महाराज। कोणत्या आजाराला काढेल? बाबा नेहमी पोट दुखते, पोटाला कळ लागते, पोटात गॅस होतो, आम्लपित्त ऍसिडिटीचा त्रास, छातीत जळकी लागतो, अपचन होतो, संडास लघवी क्लिअर मोकळी येत नाही। 2 मिनिटात रिझल्ट बघा। सध्या कोणाचा पोट दुखत असेल, कोणाचा पोट गॅस धरते, अपचन होतो, आम्लपित्त होते, ऍसिडिटीचा नेहमी त्रास राहतो, जन्माचं बरं होईल बरं, तात्पुरतं गुण दाखवत नाही। औषधाला खाली वर करा आणि असे घ्या महाराज। मी स्वतः घेतो देवा, नंतर 4 लोकांची सेवा करतो। आता असल कोणा बाबाच्या पोटामध्ये त्रास, लाज शरम करू नका। काय कळल मी खरं आहे का खोटं आहे? पहिली वेळ आलो देवा तुमच्या गावापर्यंत। बाबा लागते कोणाला अनुभव करा, अनुभवाचे पैसे घेणार नाही। दादा रे, बिना पैशाने डॉक्टर आपलं तोंड पाहत नाही, पण मी तुमची सेवा करतो। हाय का कोणाच्या पोटात त्रास? पोट दुखणे, गॅस होणे, आम्लपित्त होणे, ऍसिडिटी होणे, पोटाला कळ लागते, नेहमी पोट दुखत असते, बाबा पोटावरची रामबाण दवा आहे। पहिला नंबर आपल्या पोटावरती काम करते। कसे माणसे गावामध्ये? अरे राम, सारे देवाचे नातू। अरे वात येणे, हातपाय वळवळ करते, गुडघे सांध्याचं कॅल्शियम कमी झाले, वातावरती काम करते, फायदे 2 झाले। बाबा तिसरा नंबर, कमी वयात गांजा बिडी ओढले, चालताना दम लागते, धाप लागते, दम्याच्या तराशे। बाबा रे, पैसे नको देऊ, बिना पैशाने अनुभव कर। लोक म्हणते गॅरंटी भेटत नाही, कोणती गॅरंटी देऊ? 2 मिनिटात जागीच खोकलं थांबलं पाहिजे। आहे का कोणाला खोकल्याचा त्रास? बाबा खोकला येते, दम लागते, धाप लागते, खोकला येणे, दम लागणे, धाप लागणे दम्याची दवा आहे। बाबा 2 मिनिटात जागीच खोकलं थांबलं पाहिजे। कोणती गॅरंटी देऊ? वरच्या देवाला खाली उतरू का गळ कापू, छाती फाडू तुमच्या पुढे? कसे मारते? बाबा रे, खोकलाला चालते, कप्पाला काढते, कप्पाची थैली मोकळी करते, छातीची रिपेअरिंग करते महाराज। जसे गाडी मोटारची सर्व्हिसिंग करता, तुमच्या पूर्ण बॉडीची सर्व्हिसिंग करते। 21 औषधाचा पावडर आहे बाबा रे। साऱ्या वनस्पतीला एकत्र वाटून कुटून एकच चूर्ण तयार करतो 7 आजारावर। पहिला फायदा पोटाचे रोग काढते, दुसरा फायदा वातावर चालते, तिसरा फायदा खोकला आणि दम्याला काढते। आता लास्ट फायदा दाखवतो, चालला जातो, तुम्ही चालले जा। बाबा अंगात उष्णता वाढली, उष्णताची ओळख कशी करणार? काही लोकांची नेहमी लघवी गरम आणि पिवळी। माणसाची लघवी कशी यायला पाहिजे मायबाप? पाण्यासारखी, पण आजकाल लोकांची लघवी कशी येऊ राहिली? कधे घोडेसारखी, गरम आणि पिवळी। बाबा माणसाची लघवी पाण्यासारखी यायला पाहिजे, अशी बरं मोकळी। बघा जरा इकडे, सत्य समजत नाही लोकाला, लोकाला पाहिजे अंड्या सांड्याचं तेल। बघा माझे दादा, नेहमी लघवी येणे गरम आणि पिवळी। बाबाजी नेहमी लघवी गरम पिवळी येते, अंगात उष्णता वाढली, उष्णता भयंकर वाढलेला आहे, अंगात उष्णता आहे। बाबा उष्णताचे लक्षण तुम्हाला सांगितले। अरे अर्धपूर्ण डोकं दुखते, जिभीवर काटे फोडे येते, अंगातली उष्णतामुळे कानात बहिरेपणा, डोळ्यातून पाणी पडते, नजर कमजोर आहे, बहिरेपणा आहे, अंगात उष्णता, लघवी पिवळी येत असत। 2 मिनिटात लघवी तुझी पाण्यासारखी यायला पाहिजे। बाबा रे, उष्णतावर काम करते। 5वा नंबर आपलं मुळ्या दे देवा। मुळ्याचे प्रकार 9 आहे। मुख्य पार्ट 3, कोम्या, रक्त्या, तुंबळ आपलं मुळ्यात काढेल महाराज। बाबा आहे का कोणाला मुळ्यात?